तर मित्रांनो, भरपूर मुलांचा प्रश्न असा आहे की 2-3 दिवसावर ग्राउंडवर आल्याच्या नंतर काय करायचं? तर मित्रांनो, तुमचा जो वर्कआउट आहे, हेवी वर्कआउट तुम्ही टाळाच. तुम्ही काय करा, 60 मीटर 80 मीटरचे आहे ना, शॉर्ट स्ट्राइड 3-4 मारा. फुल स्ट्राइड मारू नका. 100-100 मीटरच्या मोकर स्पाइक लावून पळू नका मित्रांनो. ते वर्कआउट नंतर स्ट्रेचिंग वगैरे करायचं. आपलं गोळाफेकीचे काय असतील ते थ्रो करायचे आणि खाणं मित्रांनो, आपलं प्रोटीन इंटेक आपला मिडियमच ठेवायचा आहे आणि 2-3 दिवसात जरा कार्ब्स वाढवायचे. म्हणजे रताळे खावा, भात खावा, चपाती खावा. पण बाहेरचे पदार्थ तुम्ही शक्यतो टाळाच. बाहेरचं काही खाऊ नका आणि भरतीच्या जाण्याच्या अगोदर 1 दिवस अगोदर आपण सगळं रेडी आहे का ते पहा आणि आता तुम्ही इलेक्ट्रोल पावडर, नारळ पाणी हे जरा इंटेक करा आणि जरा मोबाईल वापरणं, Instagram वापरणं थोडंसं जरा सोडून द्या जरा. एवढं 2-3 दिवस आपलं ग्राउंड होईपर्यंत आणि जास्त लोड घेऊ नका. आपल्या शरीराला लय थकवू नका. मूड फ्रेश ठेवा, एनर्जी ठेवा आणि आनंद ठेवा. पूर्ण मस्त आनंद आणि एनर्जी घेऊन गेल्याच्या नंतर आपला टायमिंग चांगला येणारच आहे. फक्त टेन्शन घेऊ नका, प्रेशर देऊ नका कोणत्याही गोष्टीचं मित्रांनो. एवढंच करा. फक्त हेवी वर्कआउट करू नका आणि नवीन कोणत्याही वस्तू वापरू नका, नवीन शूज वापरू नका, नवीन स्पाइक वापरू नका, नवीन काहीही करू नका, नवीन काहीही खाऊ नका मित्रांनो. याचा परिणाम नक्की आपल्या ग्राउंडवर होतो. माहिती कशी वाटली? सेव्ह करून ठेवा. भरतीच्या टायमाला आपल्याला कामाला येईल आणि आपल्या मित्रांना शेअर करून ठेवा. जय महाराष्ट्र.